बघा मित्रांनो, पावसाचा आनंद घ्या. बघा कसं पाणी पडतंय, एकदम भारी ना. याच दिवसाची तर वाट मी खरंच खूप दिवसापासून बघत होतो की असा जोरदार पाऊस पडेल आणि मी तो अनुभव घेईल म्हणून. कारण यावर्षी खूप लेट पाऊस पडला आहे आणि खूप कमी पाऊस पडत होता. पण आजचा जो पाऊस आहे ना, तो आज शब्दात कसं सांगू मी तुम्हाला, एकदम भारी आहे आणि जास्त पडतो आहे आज. असाच पाऊस जर पडत राहिला ना, आपला आनंदाची सीमा पार होणार आहे. आपल्याच काय, पक्षी प्राण्यांची, नदी नाल्यांची, सगळ्या शेतकऱ्यांची, सगळ्यांना आनंदच होणार आहे. कारण सगळे नदी नाले तुडुंब भरून वाहिले ना, तर पुढच्या पावसाळ्यापर्यंत चिंताच राहणार नाही. तर बघा कसा पाऊस येतो आहे. त्या लांब जिथं दिसत असेल तुम्हाला, तिथं त्या मंदिराच्या समोर तिथे एक छोटं तलाव आहे. त्या तलाव भरण्याची आपण वाट बघतोय. ते तलाव भरलं पाहिजे, आजच्या आज तरी भरलंच पाहिजे. असा पाऊस जर सकाळपर्यंत जर चालू राहिला आणि 100% ते तलाव भरणार आहे. कारण येता मी बऱ्याच ठिकाणी बघितलं, खूप मार्गानं त्या ठिकाणी पाणी जमा होतं आहे. बघा इथं ते दिसत असेल तुम्हाला, ते इथं गडूळ सारखं दिसतं नाही. हे जे पूर्ण आहे ना, हे जे आहे ना, ते पूर्ण पाणी आहे इकडून येतं आहे. हे डोंगराकडून वाहत आहे ते पाणी. बघा भारी आहे एकदम. त्याला थोडं तुम्हाला मध्ये पावसात जाऊन दाखवतो मी, म्हणजे जेणेकरून थोडा समजेल. बघा मित्रांनो, छत्रीसुद्धा आवरल्या जाईना माझी, एवढा हवा आणि पाऊस आहे, जोरात आहे. बघा बिना चपलीतच आलो मी इकडे. चप्पल तिथे शेडमध्ये काढली. कसा खळखळून पाणी वाहत आहे. ते मंदिर बघा. चला, पाऊस खूप जोर वाढला आहे पावसाचा. कॅमेऱ्यावर थेंब आलेत म्हणून तुम्हाला दुसरं दिसत असेल. हे बघा भोले बाबा इथं आपले. भोले बाबा, पाऊस खूप मस्त होतोय बरं का. धन्यवाद. हर हर महादेव.